This is our 13th lecture on the topic that is chapter number 11, electric current through the conductors of 11th science of Maharashtra board. And in today's lecture we are discussing the numericals on the type that is combination of resistances. In last lecture we have discussed the numericals on the same topic, and in today's lecture we are discussing the next examples which are taken from All India PMT exam, that is NEET exam. This exam is now called as NEET exam. Okay, the next example is 7th example. What is the example? 3 resistances each of 4 ohm are connected to form a triangle. 4 ओहमचे 3 रेजिस्टन्सेस आहेत आणि ज्याच्या साहाय्याने आपण एक ट्रायंगल तयार केलेला आहे. द रेजिस्टन्स बिटवीन एनी 2 टर्मिनल्स इज. आता हा जो ट्रायंगल तयार झाला तर या ट्रायंगलच्या कोणत्याही 2 टर्मिनलमधलं रेजिस्टन्स काढायचं. आता ठीक आहे, तिन्ही रेजिस्टन्सेस सारखे असल्यामुळे ए सी टर्मिनलमधलं रेजिस्टन्स पण तेवढंच येईल, ए बी मधलं पण तेवढंच येईल आणि बी सी मधलं पण रेजिस्टन्स तेवढंच येणार आहे. का बरं येईल त्याचा आपण विचार करतोच आहे. हे एक्झाम्पल आहे ऑल इंडिया PMT 1993 या वर्षीचं आणि हे 4 ऑब्जेक्टिव्ह त्याची उत्तर दिलेले आहेत. बघू आपण आपल्याला त्याचं काय आन्सर मिळतं. तर 3 रेजिस्टन्सेस इच ऑफ 4, 4 ओहमचे 3 रेजिस्टन्स काढले, एक ट्रायंगल तयार केला आपण त्याचा आणि कोणत्याही 2 पॉईंटमधलं रेजिस्टन्स काढायचं आहे आपल्याला. सो वी हॅव टू फाइंड द रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी से. ठीक आहे, आता याच फिगरला मी असं काढलं तर बरोबर आहे का बघा. दिस इज अवर पॉइंट सी. बघा बरोबर आहे का. तर ओके बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे आता हीच फिगर आपण अशी ड्रॉ केली, सिम्प्लिफाय करतोय या फिगरला म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. सो 4 and 4 these 2 resistances are in series and this series combination is in parallel with this 4 ohm resistance. ओके, मग आपण काय करू, पहिले या सिरीज कॉम्बिनेशनचं रेजिस्टन्स काढून घेऊ, नंतर या पॅरलल कॉम्बिनेशनचं रेजिस्टन्स काढूया आणि मग आपल्याला टोटल रेजिस्टन्स या सर्किटचं मिळेल. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड द सिरीज कॉम्बिनेशन. R1 and R2 आर इन सिरीज, पहिला आणि दुसरा सिरीजमध्ये आर इन सिरीज. सो देअर इक्वॅलंट रेजिस्टन्स इज R12 म्हणतो मी त्याला. सो R12 इज इक्वल टू R1 प्लस R2. सो इट इज 4 + 4 इज इक्वल टू 8 ओहम. ठीक आहे, या दोघांचं इक्वॅलंट रेजिस्टन्स आला 8. नाव this series combination and this resistance 3 are in parallel, means R12 and 3 are parallel, so their equivalent resistance is. तर या पॅरलल कॉम्बिनेशनचे इक्वॅलंट रेजिस्टन्स असेल, फॉर्म्युला आहे R equivalent इज इक्वल टू R12 into R3 upon R12 plus R3. So 8 into 4 upon 8 plus 4, that is 32/12 means 8/3. So our answer is 8/3 ओहम. ठीक आहे, म्हणजे फिगर सिम्प्लिफाय करत असताना आता याला तुम्ही जर सिम्प्लिफाय केलं तर या प्रकारे होईल. ते हा जो R12 आहे हा 8 ओहम आणि याला पॅरलल हा 4 ओहम. हा R3 बरोबर आहे. ओके, सो याची इक्वॅलंट फिगर ही असेल आणि मग या पॅरलल कॉम्बिनेशनला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला एकच रेजिस्टन्स मिळतो हा, आणि हा रेजिस्टन्स असेल किती ओमचा, 8/3. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 8 विच इज अगेन फ्रॉम ऑल इंडिया PMT एक्झाम 1999. ओके, नाउ व्हॉट इज गिवन इन द एक्झाम, what is given in the example? The current I in the given circuit is. आता या सर्किटमधनं जाणारा करंट किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. सर्किट दिलंय तुम्हाला. आता सर्किटमध्ये काय दिसतं, मला ट्रायंगल दिसतोय. या ट्रायंगलच्या ए आणि बी पॉईंटच्या अक्रॉस ही बॅटरी लावली आहे 4.8 व्होल्टची. बघा 4.8 व्होल्टची बॅटरी ए आणि बी पॉईंटच्या अक्रॉस लावली. हा पॉईंट ए, एला निगेटिव्ह लावला आहे मी आणि बॅटरीचा पॉझिटिव्ह पॉईंट बीला जोडला आहे, बॅटरीचा पॉझिटिव्ह पॉईंट बीला जोडला आहे. बघा हीच फिगर आहे. हां, बी ते सीच्या दरम्यान हा 6 ओमचा रेजिस्टन्स आहे. बी ते सीच्या दरम्यान हा 6 ओमचा रेजिस्टन्स आहे
आणि ए ते सीच्या दरम्यान हा 6 ओमचा रेजिस्टन्स आहे. ए आणि सीच्या मधात हा 6 ओमचा रेजिस्टन्स आहे. सो दिस इज आर बी 6 ओम, आर सी 6 ओम अँड आर ए 3 ओम. ठीक आहे, आर ए, आर बी, आर सी म्हणजे हीच फिगर मी या प्रकारे ड्रॉ केली. आता ट्रायंगल आहे, ट्रायंगलचं इक्वॅलंट रेजिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. तर पहिले काय करावं लागतं, यांचं सिरीज कॉम्बिनेशन काढायचं, नंतर मग यांचं पॅरलल कॉम्बिनेशन काढायचं. सो आर बी अँड आर सी आर इन सिरीज, सो देअर इक्वॅलंट रेजिस्टन्स इज, या दोघांचं सिरीज कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे यांचं इक्वॅलंट रेजिस्टन्स किती होईल, लेट इट इज कॉल्ड एज आर बी सी इज इक्वल टू आर बी प्लस आर सी, म्हणजे या दोघांच्या रेजिस्टन्सची बेरीज. सो 6 + 6 इज इक्वल टू 12 ओहम. ठीक आहे, आता हा झाला 12 ओहम. हा आर ए त्याला पॅरलल आहे, म्हणजे 12 ओहमला पॅरलल 3 ओहम. ओके, सो आर बी सी अँड आर ए आर पॅरलल, सो देअर इक्वॅलंट रेजिस्टन्स इज, मग यांचं इक्वॅलंट रेजिस्टन्स म्हणजेच या ट्रायंगलचं रेजिस्टन्स किती असेल, तर ते असेल आर बी सी इंटू आर ए अपॉन आर बी सी प्लस आर ए, मीन्स 12 इंटू 3 अपॉन 12 + 3. बरोबर आहे का. आर बी सीची किंमत 12 आहे आणि आर एची किंमत किती आहे, 3 आहे. सो इट इज 36/15 ओहम. हां, 36/15 ओहम याचं कम्प्लीट रेजिस्टन्स आलं 36/15 ओहम. किती व्होल्टेज अप्लाय केलं या टोटल रेजिस्टन्सला, 4.8 व्होल्ट. मग जाणारा करंट किती असेल, जाणारा करंट म्हणजे टोटल रेजिस्टन्स आणि टोटल व्होल्टेजचा विचार आपल्याला करावा लागेल. सो द करंट इज टोटल अप्लाइड व्होल्टेज म्हणजे 4.8 व्होल्ट अपॉन टोटल रेजिस्टन्स मीन्स 36/15. सो इट इज, हा 15 वर गेला, सो 4.8 इंटू 15 अपॉन 36. सिम्प्लिफाय केलं त्याला तर येतं ते 8/9 मीन्स 2 एम्पियर. म्हणजे ही जी बॅटरी आहे, ही बॅटरी या सर्किटला करंट पाठवेल किती, 2 एम्पियर. सो करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट विल बी 2 एम्पियर. असं हे एक्झाम्पलचं आन्सर आपल्याला मिळालं. म्हणजेच उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतं पर्याय नंबर बी, 2 एम्पियर. ओके, ऑल इंडिया PMT 99 मधलं हे एक्झाम्पल होतं. सेम याच प्रकारे बघा, पुन्हा 1997 मध्ये याच टाईपवरचं एक्झाम्पल होतं. म्हणजे आता या टाईपवरचं तिसरं एक्झाम्पल आहे ट्रायंगलच्या फॉरवर्डचं, की जे नीटच्या परीक्षेमध्ये विचारलं गेलं आहे, म्हणून ट्रायंगलवर मुद्दाम फोकस करतोय. आता 1997च्या एक्झाममध्ये पण डायग्राम दिली होती. आता मागच्या म्हणजे 1999मध्ये काय, आता 6 ओमचे 6 आणि 3 ओमचे 3 होते ते. आता इथे तीनही रेजिस्टन्सेस सारखे घेतले, 3 ओम 3 ओम 3 ओम. ठीक आहे, 1 2 3 असे 3 रेजिस्टन्स म्हणतो मी. आणि याला 2 व्होल्टचा सप्लाय जोडला या ट्रायंगलला बिटवीन द पॉईंट्स ए अँड बी. अँड वी हॅव टू फाइंड द करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट, means current supplied by this battery. How much current is supplied by this battery? This current we have to find. ओके, 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेतच. मग आता ऑप्शन कोणत्या फॉर्ममध्ये, त्या ऑप्शनकडे पण लक्ष ठेवायचं बरं. मग इथे पॉईंटच्या फॉर्ममध्ये असतो किंवा फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये पण आन्सर असतं, तर आपल्याला त्याच फॉर्ममध्ये आन्सर मिळवावं लागतं. नाही तर मग आपण पॉईंटच्या फॉर्ममध्ये मिळवतो, मग त्याच्यावरून मग फ्रॅक्शन तयार करा, म्हणजे परत वेगवेगळ्या स्टेप्स आपल्याला फॉलो करावे लागतात. ठीक आहे, हीच फिगर मी अशी काढली, बरोबर आहे का बा. ही 2 व्होल्टची बॅटरी, की ज्या बॅटरीचा एक पॉईंट जोडला गेला आहे, पॉझिटिव्ह जोडला गेला पॉईंट एला, निगेटिव्ह जोडला गेला बीला. बरोबर आहे का बा. पॉझिटिव्ह जोडला गेला एला, निगेटिव्ह जोडला गेला बीला. हा 3 ओमचा रेजिस्टन्स, हा 3 ओमचा रेजिस्टन्स 1. आता रेजिस्टन्स 2 आणि रेजिस्टन्स 3 हे सिरीजमध्ये आहेत. हा आपला पॉईंट सी. बरोबर आहे का पा. नाव हे इक्वॅलंट रेजिस्टन्स काढावं लागेल आपल्याला, टोटल रेजिस्टन्स या सर्किटचं शोधावं लागेल, तरच आपल्याला या बॅटरीनी पाठवलेला करंट सांगता येईल किती असेल तर. कारण की टोटल रेजिस्टन्स आणि टोटल व्होल्टेजचं काम असतं टोटल करंट काढण्यासाठी. सो पहिले आपण यांचं सिरीज कॉम्बिनेशन काढून घेऊ. R2 आणि R3 सिरीजमध्ये आहेत. R2 अँड R3 आर इन सिरीज, सो देअर इक्वॅलंट रेजिस्टन्स इज, सो R23 इज इक्वल टू R2 + R3. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये काय असतं, दोघांच्या रेजिस्टन्सची बेरीज सरळ सरळ. So 3 + 3 is equal to 6 ohm. Now this R23 and this R1 are in parallel. हे वरचं सिरीज कॉम्बिनेशन आणि R1 हे पॅरलल आहेत.
सो R23 अँड R1 आर इन पॅरलल, सो देअर इक्वॅलंट रेजिस्टन्स इज, तर यांचं इक्वॅलंट रेजिस्टन्स किती होईल? एक आहे 6 ओहम आणि दुसरा आहे 3 ओहम. हा R23 आणि R1 पॅरललमध्ये, सो इक्वॅलंट रेजिस्टन्स विल बी R23 इंटू R1 अपॉन R23 प्लस R1. R23 आहे 6 ओहम, R1 आहे 3 ओहम, सो 6 इंटू 3 अपॉन 6 प्लस 3, सो 18/9 मीन्स 2 ओहम. यांचं इक्वॅलंट रेजिस्टन्स असेल 2 ओहम. टोटल रेजिस्टन्स 2 ओहम आहे, टोटल व्होल्टेज 2 व्होल्टचा सप्लाय केला आहे. करंट किती असेल? सो वी हॅव टू फाइंड करंट. So the total resistance of circuit is 2 ohm and total applied voltage is 2 volt. So the current supplied by the source, that is current through the circuit, is current is equal to total voltage upon total current. So 2 volt upon 2 ohm, that is 1 ampere. So our answer is 1 ampere, means option number A. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला ते एक्झाम्पल सोडवता आलं. आता इथे मात्र थोडंसं लक्ष द्या, या एक्झाम्पलकडे थोडं लक्ष ठेवा. Example number 10, it is again taken from All India PMT 1996. What will be equivalent resistance of circuit shown in the figure between points A and D? A आणि D या दोन पॉईंटच्या मधात किती रेजिस्टन्स आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ओके, आणि ऑप्शन काय दिले त्यांनी? 10 ओहम, 20 ओहम, 30 ओहम, 40 ओहम. आता A आणि D मधलं रेजिस्टन्स काढायचं आपल्याला, म्हणून हेच सर्किट मी आता या प्रकारे ड्रॉ केलं. बा एच्या नंतर हा 10 ओहमचा रेजिस्टन्स, नंतर याला 2 रेजिस्टन्स जोडलेले दिसत आहेत, हा दुसरा आणि चौथा, हा दुसरा आणि चौथा, हा पण 10, हा पण 10. ठीक आहे, त्यानंतर तिसरा, हा तिसरा रेजिस्टन्सवर दिसतोय तुम्हाला जाताना, हा चौथा, हा पाचवा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा, अशी ती सिक्वेन्स मी दिला आहे त्याला. तर आता हा 3 नंबरचा रेजिस्टन्स वर गेला आहे, हा वर जाताना दाखवला आहे मी, इकडे जो गेला आहे, कारण की याच्यामधनं करंट जाणार नाही आहे समोर, त्यामुळे या रेजिस्टन्सचा काहीच या सर्किटमध्ये काम नसेल. करंट इकडे पण जाणार नाही आहे, त्यामुळे या रेजिस्टन्सचं पण आपल्याला काम नसेल. ठीक आहे, बघूच आपण समोर ते. याला सिम्प्लिफाय केलं मी, या प्रकारे दिसतं तुम्हाला. हा 8वा रेजिस्टन्स, हा 6वा रेजिस्टन्स, हा 8वा रेजिस्टन्स, हा 6वा रेजिस्टन्स आणि हा 7वा रेजिस्टन्स, हा 7वा रेजिस्टन्स. ठीक आहे, आता हा जो होता 5वा रेजिस्टन्स तो 4 आणि 6च्या मधात आहे. 4 आणि 6च्या मधात हा 5वा रेजिस्टन्स तो मी खाली दाखवला. आता ज्यावेळेस करंट पास होईल तर हा करंट असा जाईल, असा जाईल. इथे आलेला करंट 2 ब्रांचेसमध्ये डिवाइड होईल. आता इथे आलेल्या करंटसाठी 2 ब्रांचेस असतील, पण इकडे ब्रांच कट झाली आहे. हा पॉईंट बीच्या समोर सर्किट नाही आहे, त्यामुळे करंट इकडे न जाता हाच पूर्णच्या पूर्ण करंट इकडे जाईल. करंट इकडे न जाता, कारण की इकडे ब्रांच समोर सर्किटच नाही आहे, त्यामुळे करंट जाणारच नाही तिकडे. तेव्हा हा येणारा पूर्ण करंट या पाथमधनं जाईल, इकडनं येणारा आणि इकडनं येणारा याच्यामधनं जाईल आणि करंट इकडे जाईल. म्हणजे थोडक्यात हा रेजिस्टन्स आणि हा रेजिस्टन्स आपल्या कामाचे नाहीत, ते सर्किटमध्ये वर्क करणार नाही किंवा ते इक्वॅलंट रेजिस्टन्समध्ये त्यांचा काहीच रोल नसेल. ठीक आहे, म्हणून हा रेजिस्टन्स नंबर 3 आणि रेजिस्टन्स नंबर 5 आपल्याला सोडून द्यायचा आहे. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या, का? कारण की त्याच्यामधनं करंटच जाणार नाही, आणि ज्या रेजिस्टन्समधनं करंट जात नसतो त्या सर्किटमधनं करंट पास केल्यानंतर तो रेजिस्टन्स सर्किटमध्ये धरायचा नाही, हे आपल्याला माहिती आहे. सो R3 अँड R5 आर नॉट इन द सर्किट. हा 3रा आणि 5वा हे सर्किटमध्ये नाहीत. ठीक आहे, मग हे जर सर्किटमध्ये नाही तर याला सोडून द्या. मग याला जर सोडून दिले तर हा 10 ओहमचा रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स नंबर 1, 2 आणि 8 सिरीजमध्ये, 2 आणि 8 10 ओहमची सिरीजमध्ये, 4 आणि 6 नंबरचा रेजिस्टन्स सिरीजमध्ये, 4 आणि 6 नंबरचा रेजिस्टन्स सिरीजमध्ये, आणि हा 7 नंबरचा रेजिस्टन्स इकडच्या याच्या, म्हणजे सगळं सिरीज कॉम्बिनेशन तयार झालं. आणि हा पॉईंट डी, म्हणजे आपल्याजवळ आहे आता हा 10चा, हे 2 10-10ची सिरीजमध्ये, हे 2 10-10ची सिरीजमध्ये, हे एकमेकांशी पॅरललमध्ये, आणि नंतर मग हा पुन्हा सिरीजमध्ये. नाव
R2 and R8 are in series, so their equivalent resistance is R2 and R8 are in series, so their equivalent resistance is हा पण 10 आहे, हा पण 10 आहे, so it is 20 ohm. So 20 ohm. R4 and R6 are in series, so their equivalent resistance is 4 and 6 are in series, so 10 plus 10 20. हा पण 20 मिळाला, हा पण 20 मिळाला आपल्याला. ओके, हा 20, हा 20, हा 10, हा 10. नाव R28 and R46, R28 म्हणजे हा आणि R46 म्हणजे हा पण 20, हा पण 20. दे आर इन पॅरलल. सो 20 पॅरलल जर इक्वॅलंट किती येईल 10. त्यामुळे हा पण 10, या सगळ्यांचा मिळून पण 10 आणि हा पण 10. सो 10 10 10 30 आपल्याला मिळेल. बघू आपण. सो आर इक्वॅलंट ऑफ दिस 2846. सो R28 R46 upon R28 plus R46. So 20 into 20 upon 20 plus 20, it becomes 400 upon 40, that is 10 ohm. म्हणजे या सगळ्यांचं मिळून इक्वॅलंट मिळालं आपल्याला 10. सो इट इज 10 ohm. आणि हा पण 10चाच आहे, त्यामुळे 10 सिरीज 10 सिरीज 10. नाव R1, हा R1, R इक्वॅलंट म्हणजे या सगळ्यांचं कॉम्बिनेशन मी R इक्वॅलंट म्हटलेलं आहे. R इक्विवॅलंट अँड R7, हा R7 आहे. आर इन सिरीज, सो देअर इक्वॅलंट रेजिस्टन्स इज, या तिघांचं इक्वॅलंट रेजिस्टन्स म्हणजे हा आहे 10, या सगळ्यांचं मिळून 10 आणि या सगळ्यांचं मिळून 10. सो 10 plus 10 plus 10 means 30. सो वी विल गेट आन्सर 30 ohm. ओके, समोर त्याला सॉल्व केलेलंच आहे, ते काही सांगण्याची आवश्यकता नाही. 10 10 10 तीन सिरीजमध्ये इक्वॅलंट येईल 30 ohm. So the equivalent resistance R1 plus R equivalent plus R7 is equal to 10 plus 10 plus 10 is equal to 30 ohm. आपल्याला आन्सर 30 ohm मिळाला होता. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 11, विच इज अगेन टेकन फ्रॉम ऑल इंडिया PMT एक्झाम 2009. द एक्झाम्पल इज लाईक दिस. अ वायर ऑफ रेजिस्टन्स 12 ohm पर मीटर. 12 ohm पर मीटर म्हणजे एका मीटरचं रेजिस्टन्स 12 ohm is bent to form a complete circle of radius 10 cm. एक वायर आपल्याजवळ आहे की जिचं रेजिस्टन्स किती आहे 12 ohm पर मीटर. 1 मीटर जर तिची लांबी असेल तिचा रेजिस्टन्स 12 ohm आहे. 2 मीटर लांबी असेल तर 24 ohm होईल अँड सो ऑन. त्या वायरला आपण बेंड केलं अशा प्रकारे आणि एक सर्कल तयार केलं ऑफ रेडियस 10 cm. हे जे सर्कल आहे या सर्कलची रेडियस 10 cm आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. द रेजिस्टन्स बिटवीन इट्स टू डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स A अँड B ॲज शोन इन फिगर. तर या दोन पॉईंटमध्ये रेजिस्टन्स किती असेल डायमेट्रिकली अपोजिट पॉईंटमध्ये ते आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. ॲन्सर दिलेत त्यांनी 3 ohm, 6 pi ohm, 6 ohm आणि 0.6 pi ohm. आता याच्यातलं नेमकं कोणता ॲन्सर येईल ते आपण बघू. द रेडियस ऑफ द सर्क्युलर रिंग इज 10 cm. या सर्क्युलर रिंगची रेडियस 10 cm दिलेली आहे. सो लेंथ ऑफ द वायर, याची आपल्याला लेंथ काढता येते. लेंथ म्हणजेच काय, सर्कम्फरन्स या रिंगचं. सो L इज 2 pi r. सो 2 pi r इज 10 cm. इट इज 20 pi cm. मीन्स लेंथ ऑफ दिस वायर फ्रॉम विच द रिंग इज कन्स्ट्रक्टेड, द लेंथ इज 0.2 pi मीटर. सेंटीमीटरचे मी मीटर करून घेतले, इथे 20ला 0.2 करून टाकलं. सो लेंथ ऑफ दिस wire from which the ring is constructed, the length of the wire is found to be 0.2 pi meter. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी, द रेजिस्टन्स बिटवीन टू डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट, या दोन पॉईंट मधलं रेजिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. कंप्लीट वायरचं रेजिस्टन्स पहिले आपल्याला शोधावं लागेल. लेंथ किती आहे वायरची 0.2 pi मीटर. सो द रेजिस्टन्स ऑफ कंप्लीट वायर इज, काय फॉर्म्युला घेसाल, लेंथ ऑफ द वायर इंटू रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर. पर युनिट लेंथचं किती रेजिस्टन्स आहे इंटू लेंथ ऑफ द वायर, असा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. तर तुम्हाला कंप्लीट वायरचं रेजिस्टन्स मिळेल. लेंथ किती आहे वायरची, तर 0.2 pi मीटर. आणि रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे एका मीटरचं रेजिस्टन्स किती असतं 12. एका मीटरचं रेजिस्टन्सला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, त्या वायरच्या लेंथनी. तेच केलं आपण. सो 0.2 pi, दिस इज लेंथ ऑफ द वायर इंटू
resistance per unit length of the wire, you will get resistance of the wire. So resistance of the wire becomes 0.2 into 12 means 2.4 pi ohm. या कंप्लीट वायरचं रेजिस्टन्स 2.4 पाय ओहम झाला. कंप्लीट वायरचं, हां मला डायमेट्रिकली अपोजिट पॉईंटचं काढायचं आहे. कंप्लीट वायरचं जर 2.4 पाय आहे तर आपल्याला काय सांगता येईल, 2.4 पाय एवढं रेजिस्टन्स कंप्लीट वायरचं आहे. मग अर्ध्या लेंथचं रेजिस्टन्स किती होईल, 2.4 पायच्या अर्ध, आणि या अर्ध्या पार्टचं रेजिस्टन्स किती होईल, 2.4 पायच्या अर्ध. बघा, ॲज ए अँड बी आर डायमेट्रिकली opposite points, so both half parts of the wire are in parallel, that is r by 2 parallel r by 2. So their equivalent resistance is r by 2 आणि r by 2 parallel असेल, इक्विव्हॅलेंट काय होईल, r by 4. सो r by 4, r आपल्याला माहिती आहे किती आहे, 2.4 पाय. सो r by 4 will be 2.4 पाय upon 4 means 0.6 पाय ओहम. सो दिस इज रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, या कंप्लीट वायरचं रेजिस्टन्स जर आर आहे तर या अर्ध्या पार्टचं रेजिस्टन्स असेल आर बाय 2, या अर्ध्या पार्टचं रेजिस्टन्स असेल आर बाय 2, आणि आर बाय 2 पॅरलल आर बाय 2 म्हणजेच इक्वॅलंट किती होईल, आर बाय 4. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष ठेवा. आणि आर बाय 4 किती आलं मग, 0.6 पाय ओहम. 0.6 पाय ओहम हे आपलं ॲन्सर असेल. ठीक आहे. Now the example number 12, which is again taken from All India PMT exam 2009. बघा आता एक्झाम्पलमध्ये काय म्हटलंय तर, when a wire of uniform cross section A, length L and resistance capital R is bent into a complete circle. एका वायरला आपण कंप्लीट सर्कलमध्ये बेंड केलं किंवा वायरपासून आपण एक सर्कल तयार केलं. The resistance between its two diametrically opposite points A and B as shown in the figure. तर या डायमेट्रिकली अपोजिट पॉईंटमध्ये रेजिस्टन्स किती असेल. आता ही वायर जी आपण बेंड केली तिचं रेजिस्टन्स जर R असेल तर साहजिकच आहे अर्ध्या वायरचं रेजिस्टन्स किती असेल, R by 2, आणि या अर्ध्या वायरचं रेजिस्टन्स किती असेल, R by 2. आपल्याला या दोन पॉईंटमधलं रेजिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे हा जो वायरचा अर्धा भाग आहे, हा अर्धा भाग या वायरच्या दुसऱ्या अर्ध्या भागाला पॅरलल आहे. म्हणजे आर बाय 2 रेजिस्टन्स आणि आर बाय 2 रेजिस्टन्स पॅरललमध्ये असतील. आणि दोन आर बाय 2चे रेजिस्टन्स जर पॅरललमध्ये असतील तर त्याचं इक्वॅलंट किती येतं, आर बाय 2च्या अर्ध मीन्स आर बाय 4. डायरेक्ट तुम्हाला उत्तर देता येतं आर बाय 4. याला मी मात्र सिम्प्लिफाय करून दाखवतो. बघा आपल्याला काय म्हटलं आहे, एल इज लेंथ ऑफ वायर, आर इज रेजिस्टन्स ऑफ वायर. त्या वायरचं रेजिस्टन्स आर आहे, वायरची लेंथ एल आहे. इज बेंड इन टू अ कम्प्लीट सर्कल, या वायरला आपण सर्कलमध्ये बेंड केलं, सर्कलच्या फॉर्ममध्ये बेंड केलं. रेजिस्टन्स बिटवीन इट्स टू डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट, तर डायमेट्रिकली अपोजिट पॉईंटमध्ये रेजिस्टन्स किती असेल ते काढायचं आहे. ॲज ए अँड बी आर डायमेट्रिकली अपोजिट, सो हाफ वायर हॅव्हिंग रेजिस्टन्स आर बाय 2 इज पॅरलल टू द हाफ वायर ऑफ रेजिस्टन्स आर बाय 2. So that equivalent resistance between A and B becomes, ही अर्धी वायर आणि ही अर्धी वायर हे पॅरलल असतील, म्हणजे R by 2 आणि R by 2 पॅरलल असतील. सो इक्वॅलंट रेजिस्टन्स बिकम, सो R इक्वॅलंट इज इक्वल टू R by 2 into R by 2 upon R by 2 plus R by 2. So it becomes R square by 4 upon R means R by 4. ठीक आहे. आपण तोंडी पण सांगू शकतो आणि तुम्हाला सिम्प्लिफाय करून पण सांगता येतं. अजून एक एकदम सिंपल एक्झाम्पल पहा, हे पण ऑल इंडिया PMT मधलंच आहे 2004च्या. काय म्हटलं पहा, रेजिस्टन्सेस N, ईच ऑफ रेजिस्टन्स R ओहम. N रेजिस्टन्सेस आपण घेतले, प्रत्येकाचं रेजिस्टन्स स्मॉल r ओहम एवढं आहे. वेन कनेक्टेड इन पॅरलल गिव्ज इक्वॅलंट रेजिस्टन्स ऑफ R ओहम. जर त्यांना पॅरललमध्ये जोडलं आपण तर आपल्याला रेजिस्टन्स मिळतं कॅपिटल R एवढा. ठीक आहे. इफ दीज रेजिस्टन्सेस वेअर कनेक्टेड इन सिरीज द कॉम्बिनेशन वुड हॅव रेजिस्टन्स इन ओहम इक्वल टू. जर याच N रेजिस्टन्सेसला आपण जर सिरीजमध्ये जोडलं तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती असेल. त्यांना पॅरललमध्ये जोडलं तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे कॅपिटल R,
आणि जर त्यांना सिरीजमध्ये जोडलं तर इक्वॅलंट किती असेल. 4 पर्याय त्यांनी दिलेत. एन आर, दुसरा दिला एन स्क्वेअर आर, तिसरा दिला आर अपॉन एन स्क्वेअर आणि चौथा दिला आर बाय एन. काही जणांना उत्तर लक्षात आलं असेल, बरोबर आहे. बघू आपण ते सोडवतोय. व्हेन दे आर कनेक्टेड इन पॅरलल इक्वॅलंट रेजिस्टन्स इज. जेव्हा ते एन रेजिस्टन्सेस आपण पॅरललमध्ये जोडले होते ते इक्वॅलंट रेजिस्टन्स किती म्हटलं त्यांनी, कॅपिटल आर. सो 1 अपॉन आर इज इक्वल टू 1 अपॉन आर प्लस 1 अपॉन आर प्लस अँड सो अप टू 1 अपॉन आर. हे किती रेजिस्टन्स एन आहेत. सो इट इज एन बाय आर. सो 1 अपॉन आर इज इक्वल टू एन अपॉन स्मॉल आर. सो कॅपिटल आर बिकम्स आर बाय एन. ठीक आहे. व्हेन दे आर कनेक्टेड इन सिरीज इक्वॅलंट रेजिस्टन्स इज. आता ते एन रेजिस्टन्सेस, प्रत्येकाचं रेजिस्टन्स स्मॉल आर आहे, त्यांना जर आपण सिरीजमध्ये जोडलं तर इक्वॅलंट रेजिस्टन्स किती होईल, त्याला मी आर डॅश म्हणतो. सो आर डॅश इज इक्वल टू आर प्लस अँड सो ऑन अप टू आर, म्हणजेच एन टाइम्स आर. सो आर डॅश इज इक्वल टू एन टाइम्स आर. मी याला मी एननी मल्टिप्लाय करतो, एननी डिवाइड करतो. सो आर बाय एन इंटू एन. एननी मल्टिप्लाय केलं, एननी डिवाइड केलं. पण आर बाय एनच्या ऐवजी मला काय लिहिता येतं, आर बाय एनच्या ऐवजी कॅपिटल आर लिहिता येतं. सो आर डॅश इज इक्वल टू एन इंटू एन म्हणजे एन स्क्वेअर टाइम्स कॅपिटल आर. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनचं रेजिस्टन्स म्हणजे आर डॅश इज इक्वल टू एन स्क्वेअर टाइम्स कॅपिटल आर. काय आहे, पॅरलल कॉम्बिनेशनचं रेजिस्टन्स आहे. म्हणजे तेच एन रेजिस्टन्सेस जर तुम्ही सिरीजमध्ये जोडले तर त्या सिरीज कॉम्बिनेशनचं रेजिस्टन्स किती असेल, त्याच एन रेजिस्टन्सेसच्या पॅरलल कॉम्बिनेशनच्या रेजिस्टन्सेसच्या एन स्क्वेअर टाइम्स. पॉईंट व्यवस्थित लक्ष ठेवा, याला पाठ करून ठेवा. त्याच सर्कलवरचं एक्झाम्पल, पण थोडंसं लेवल वाढली आता जसजशा एक्झाम होत गेल्या 2012, 13, 14, 18, 19पर्यंत 18पर्यंत, तर तोपर्यंत ऑल इंडिया PMTची परीक्षेमधले जे प्रश्न होते त्याची लेवल वाढवत गेले. नंतरच्या एक्झाम थोड्या कठीण होत गेल्या. ठीक आहे. 2012मध्ये त्याच रिंगवरचा प्रश्न कशा प्रकारे विचारला गेला बघा. अ रिंग इज मेड अप ऑफ अ वायर हॅव्हिंग रेजिस्टन्स 12 ओहम. या कंप्लीट रिंग ज्या वायरपासून बनलेली आहे त्या वायरचं रेजिस्टन्स किती आहे, 12 ओहम. फाइंड द पॉईंट ए अँड बी ॲज शोन इन द फिगर. तुम्हाला ए आणि बी हे पॉईंट शोधायचे आहेत. ॲट विच करंट कॅरिंग कंडक्टर शुड बी कनेक्टेड सो दॅट द रेजिस्टन्स कॅपिटल आर ऑफ द सब सर्किट बिटवीन दीज पॉईंट्स इज इक्वल टू 8/3 ओहम. म्हणजे हे दोन पॉईंट कुठे असतील की ज्यामुळे या दोन पॉईंटमधलं रेजिस्टन्स 8/3 ओहम असेल. टोटल वायरचं रेजिस्टन्स 12 आहे, पण हे दोन पॉईंट कुठे असतील की जेणेकरून या दोन पॉईंटमधलं रेजिस्टन्स 8/3 ओहम आहे. आता काय करसाल सांगा. आता या दोन पॉईंटमधलं रेजिस्टन्स 8/3 पाहिजे, म्हणजेच हा रेजिस्टन्स L1 एवढ्या लांबीचा रेजिस्टन्स आणि L2 एवढ्या लांबीचा रेजिस्टन्स यांच्या पॅरलल कॉम्बिनेशनचं रेजिस्टन्स किती पाहिजे, 8/3 का. कारण की आता ए आणि बीच्या मधात काय, हे दोन रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये आहेत. L1 एवढ्या लेंथचं वायर आणि L2 एवढ्या लेंथची वायर हे पॅरललमध्ये आहेत. या दोघांचं पॅरलल रेजिस्टन्स 8/3 ओहम केव्हा असेल, तर त्यासाठी ही लेंथ L1 किती आणि ही लेंथ L2 किती यांच्यामधला रेशो आपल्याला शोधायचा आहे. सो L1 अपॉन L2 5/8 येतो की L1/L2 1/3 येतो की L1 अपॉन L2 3/8 येतो की L1 अपॉन L2 1/2 येतो. मग आता मला सांगा, ही L1 एवढी लेंथ इकडून घेतली आणि L2 इकडे लेंथ एवढी तिकडनं घेतली तरी चालते. म्हणजे L1 अपॉन L2 किंवा L2 अपॉन L1 हा रेशो आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. लेट R1 बी द रेजिस्टन्स ऑफ लेंथ L1. L1 या लेंथचं रेजिस्टन्स R1 घेतलं आपण अँड R2 बी द रेजिस्टन्स ऑफ लेंथ L2. या लेंथचं रेजिस्टन्स R2 घेतलं आपण. R1 प्लस या लेंथचं रेजिस्टन्स प्लस या लेंथचं रेजिस्टन्स म्हणजे वायरचं रेजिस्टन्स. सो R1 प्लस R2 इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ कंप्लीट वायर, त्याला आपण R0 म्हटलेलं आहे आणि ते किती आहे, 12 ओहम. ठीक आहे. सो R1 प्लस R2 इज इक्वल टू 12 ओहम हे आपल्याला माहिती आहे. नाव R1 अँड R2 इन पॅरलल अँड देअर इक्वॅलंट रेजिस्टन्स इज 8/3. हे दोन पॅरललमध्ये आहेत आणि त्याचा इक्वॅलंट रेजिस्टन्स किती, 8/3. मग इक्वॅलंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला मी वापरला, R इक्वॅलंट इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. सो 8/3 इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. पण R1 प्लस R2 12 आहे, 12 आहे. सो दिस 12 शिफ्टेड टू लेफ्ट साइड. सो 8/3 इंटू 12 इज इक्वल टू R1 R2. सो R1 R2 बिकम्स 32 ओहम. बघा
R1 प्लस R2 मिळाला 12 आणि R1 इंटू R2 मिळाला 32. त्याच्यावरनं आपल्याला R1 आणि R2च्या व्हॅल्यू शोधायच्यात. मग या इक्वेशनमध्ये मी R2ची व्हॅल्यू ठेवतो. R2 किती येईल? 32/R1. सो R2ची व्हॅल्यू ठेवली मी 32/R1 या इक्वेशन 2 वरून. सो R1 प्लस 32/R1 इज इक्वल टू 12. R1नी मल्टिप्लाय केलं या इक्वेशनला. सो R1ला R1नी मल्टिप्लाय केलं तर R1चा स्क्वेअर. याला जर मी R1नी मल्टिप्लाय केलं तर R1 कॅन्सल होईल. इथे 32च राहील फक्त. इज इक्वल टू 12ला R1नी मल्टिप्लाय केलं इट बिकम्स 12R1. बरोबर आहे. सो R1नी मल्टिप्लाय केलं. याला सिम्प्लिफाय करतोय मी. हा 12R इकडे आणा. सो R1 स्क्वेअर मायनस 12R1 प्लस 32 इज इक्वल टू 0. आता याला मी सिम्प्लिफाय करतोय. हा 32 आहे, हा मायनस 12 आहे. फॅक्टराइज मी त्याला केलं. सो इट बिकम्स मायनस 4R1 मायनस 8R1 मायनस 12R1ला, कारण की इकडे 32 आहे. सो R1 स्क्वेअर मायनस 4R1 मायनस 8R1 प्लस 32 इज इक्वल टू 0. या दोघांमधनं R1 कॉमन काढला, इथे राहिला R1 मायनस 4. याच्यामधनं मायनस 8 कॉमन काढला, इथे राहिला R1 मायनस 4. सो वी गेट R1 मायनस 4 इंटू R1 मायनस 8 इज इक्वल टू 0. हे तुमचं मॅथमॅटिक्समध्ये झालेलं आहे. याच्यावरनं काय मिळतं? R1ची व्हॅल्यू मिळते एकतर 4 किंवा R1ची व्हॅल्यू मिळते एकतर 8. आयदर 4 ऑर 8. R1 हॅज व्हॅल्यू 4 ऑर 8. मग R1 जर 4 असेल तर R2 किती होईल? R1 प्लस R2 आपल्याला 12 पाहिजे. मग R1 जर 4 असेल तर R2 किती होईल? 8. आणि R1 जर 8 असेल तर R2 किती होईल? 4. सो रेशो ऑफ R1 अपॉन R2. R1 जर 4 असेल तर R2 असतो 8, म्हणजे 4/8. 4/8 म्हणजे रेशो किती येईल? 1/2. आणि R1 जर 8 असेल आणि R2 जर 4 असेल तर 2/1. म्हणजेच R1 अपॉन R2 एकतर 2/1 असेल किंवा 1/2 असेल. सो L1 अपॉन L2 इज आयदर 1/2 और L1 अपॉन L2 इज 2/1. दोनपैकी जे काही असेल तुम्हाला उत्तर दिलेलं त्या उत्तरामध्ये तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. आता इथे उत्तरामध्ये 1/2 दिलेलं आहे, म्हणजे त्यामुळे आपल्याला आन्सर पर्याय क्रमांक D सांगता येतं. ठीक आहे. या प्रकारे हे एक्झाम्पल होतं ऑल इंडिया PMT 2012 मधलं. अजून या टाईपवर एक्झाम्पल आहेत ते आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू.